स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली, शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्ही 9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली, टीव्ही 9 महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य। तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळं उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही, दरेकरांचा हल्लाबोल। खंडणी या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता। जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण, कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दिलाय दाखला। महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। टीव्ही 9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, टीव्ही 9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका। तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। अर्थखातं सर्वात नालायक खातं 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका। 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्माराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्माराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर। पोलिसांकडून जयदीप आपटेच्या कुटुंबाची तब्बल 5.5 तास चौकशी। आपटेच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य पोलिसांकडून जप्त। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात। दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। विनेशला हरियाणातला जुलाना या मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर।